ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे। सातारा पोलिसांनी ही कारवाई केली आणि हे प्रकरण मिटवण्याकरता 3 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा तिच्यावर आरोप आहे। यात 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना तिला अटक केल्याची माहिती आहे। सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। 3 कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि 1 कोटी आकडा सुद्धा तिथं मोठा आहे। आता असं घटकाभर धरू की जे टीव्हीवर दाखवलं जाते ते खरे, पण मग 1 कोटी रुपये दिले कशाला? मग त्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? ते सुद्धा 1 कोटी रुपये आले कुठून असाही प्रश्न त्या ठिकाणी होतो। तुम्ही जर धुतल्या तांदळासारखा एकदम स्वच्छ आहात तर अशा प्रकारे जर कुणी त्या ठिकाणी पैसे मागत असेल, काहीच पुरावा नसेल, तर दुर्लक्ष करून जे काय योग्य पद्धत आहे, अधिवेशन असू द्या नाही तर पोलीस प्रशासन, या पद्धतीने जे काय करता आलं असतं ते तुम्हाला करता आलं असतं। पण पैसे पाठवता त्याच्याबरोबर आपण कोर्टामध्ये सुद्धा गोरे साहेब जे आहेत ते कोर्टातून बाहेर कसे निघू शकले? कारण का ती महिला आणि त्यांनी कुठेतरी एक करार त्या ठिकाणी केला होता की त्या महिलेला कोणी त्रास देणार नाही। मग तो करार त्यावेळेस करण्याची कारण काय? हायकोर्टमध्ये ज्या जज महिला होत्या त्यांनी त्या बाबतीत ताशिरे काय ओढले, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे। ज्या प्रकारे त्या पत्रकाराला अटक केली, ज्या प्रकारे तुषार खरातला अटक केली, त्याच प्रकारे त्या महिलेला अटक केली। कायद्याचा पूर्णपणे हा गैरवापर आहे, मिसयूज ऑफ पॉवर। पोलीस, महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेट बनलेलं आहे। पोलीस काही करतात आणि पोलिसांना कोणते आदेश दिले? ती महिला आधीपासून ब्लॅकमेल करण्याच्या दृष्टिकोनातूनच सन्माननीय जयकुमार गोरेंना त्रास देत होती। त्या प्रकारचं काही नसताना तिने एक फार मोठं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आज त्या महिलेचं पितळ उघडा पडलेलं आहे। आणि यामागे नुसतं ती महिला नाही तर तिच्या मागे अनेक लोक आहेत, अनेक विरोधी पक्षाचे लोकांचं त्यात पुढे नाव येणार, मी तुम्हाला 100% सांगतो। कारण मला माहीत आहे की यामागे कसा प्रकारचा सगळा हा षडयंत्र रचला गेला आणि तुम्हाला काही दिवसानंतर या सगळ्या गोष्टीचे पत्ते उघडणार। निश्चितच सगळ्याच मंत्र्यांच्या बाबतीत विरोधक या प्रकारचं काही ना काही षडयंत्र करतात आहे। मंत्र्यांना बदनाम करण्याचा, सरकारला बदनाम करण्याचा हा त्यातला प्रयत्न आहे। जयकुमार गोरेजींच्या संदर्भातही याच प्रकारचं एक षडयंत्र रचलं गेलं होतं। त्यांना याच्यात फसवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यांना अडचणीत आणून मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा विरोधकांचा डाव होता। कुठेतरी या सगळ्या गोष्टी आता उघडकीस आलेल्या आहेत आणि या माध्यमातून तरी विरोधक आता कुठेतरी शांत होतील ही माझी अपेक्षा आहे।